हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या चॅनलवरती स्वागत आहे. आपण एक सिरीज सुरू केली आहे ज्याचं नाव आहे स्ट्रॅटजी बॅक टेस्टिंग सिरीज. त्यामध्ये आपण एप्रिल महिन्यात आपल्या ह्या लिक्विडिटी स्वीप कन्सेप्टचा ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, जे ॲनालिसिस होतं, बॅक टेस्टिंग होतं, हे ऑलरेडी केलेलं आहे. मे महिन्याचे पहिल्या 2 आठवड्याचं आपण याचं बॅक टेस्टिंग केलेलं आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण 80 पीप प्रॉफिटमध्ये होतो. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण 150 पीप प्रॉफिटमध्ये होतो. आणि आत्ता आपण एका अशा मोडवर आलो आहे, मेच्या 3ऱ्या वीकमध्ये. आपण त्यामध्ये पुढं जाऊन एक ॲडव्हान्स लेवलचा कन्सेप्ट शिकणार आहे. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. आपल्या हा झोन आहे, या झोन्समधल्या कॅन्डल्स आहेत आणि या झोन सोडल्यानंतर कॅन्डल्स काय बिहेव करतात याचं सगळं जे गणित आहे त्या गणिताचा आपला अभ्यास करून झालेला आहे ऑलरेडी. आणि त्याची जी ब्युटी आहे त्याच्याच एक स्टेप पुढे जाऊन तुम्हाला आज त्याचं मेन जे मेकॅनिझम आहे ते आपण समजून घेणार आहे. सो टाईम वेस्ट न करता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू. पहिल्याच दिवशी तुम्हाला एक खूप चांगली गोष्ट कळणार आहे आणि ती गोष्ट आपण काय करू, एकदम डिटेलमध्ये डिस्कस करू. 19 मेला आपला हा झोन होता. या झोनचा हाय इथं होता आणि ह्या झोनचा लो कुठं होता, या ठिकाणी होता. सिम्पल जर बघितलं तर तुम्हाला इथं कळेल की आपल्या या झोनचा हाय पण स्वीप झालेला नाही, लो पण स्वीप झालेला नाही. इथं जर बघून आपण हा सोडून दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण जर या झोनच्या हायचा आणि लोचा जर तुम्ही जो पार्ट आहे तो जर तुम्ही एक्सटेंड केला तर त्याची ब्युटी काय आहे याचा आज तुम्हाला एक ॲडव्हान्स लेवलचं एक्झाम्पल तुम्हाला सांगणार आहे. सिम्पली हा झोनचा हाय होता. ज्या वेळेला पुढच्या दिवशी हा झोनचा हाय सुद्धा स्वीप झालेला होता त्यावेळेला आपल्याला आरामात आपलं 100 पिपचं टार्गेट डन झालेलं होतं. आणि लो जरी बघितला तुम्ही एकदम झूम करून तर लो सुद्धा इथं स्वीप झालेला होता आणि त्या लोचं सुद्धा आपल्याला आरामात या ठिकाणी 100 पिपच्या आसपास टार्गेट डन झालेलं बघायला भेटतं. सो 19 मेला आपल्याला 2 टार्गेट डन झालेले बघायला मिळतात. पहिलं टार्गेटसुद्धा आपल्याला $100 बघायला भेटतं आणि दुसरं टार्गेटसुद्धा आपल्याला 100 पिपचं बघायला मिळतं. बरं, आता मी हे का घेतलं आणि हे स्पेशली सांगायची गरज काय होती. जर आपला जो झोन आहे तो झोन फक्त त्या दिवसापुरताच मर्यादित असतो असं नाही. त्या झोनची ब्युटी ही आहे की पुढे जाऊन सुद्धा त्या झोनला आपल्याला तेवढ्याच पद्धतीचं ताकदीनं आपली ती स्ट्रॅटेजी चालायची चान्सेस खूप जास्त असतात, ज्याची तुम्ही ब्युटी आता बघितलेलाच आहे आणि याच्या पुढे सुद्धा आपण बघणार आहोत. ओके, त्यानंतर मे महिन्यातल्या 3ऱ्या आठवड्यातल्या दुसऱ्या दिवशीचं आपण काय करायला लागलोय, एक्सप्लेनेशन बघायला लागलोय स्ट्रॅटेजीचं. सिम्पली हाय तुम्ही बघू शकताय, हायच्या इथं डायरेक्ट वरती क्लोजिंग दिले मार्केटनं, त्याच्यामुळे इथं कुठल्याही पद्धतीचा आपल्याला ट्रेड बघायला भेटत नाही. सो सिम्पल नो ट्रेड. जसं जसं स्ट्रॅटेजी आपली पुढे चालली आहे, जसं जसं आपण पुढे चाललोय ह्या स्ट्रॅटेजीमध्ये, तशा आपल्याला ह्या गोष्टींमधलं जी ब्युटी आहे ती ब्युटी आपल्याला बघत आपण पुढे चाललेलं आहे. पुढं 21 मे हाय स्वीप झाला आहे का एकदा चेक करू. नाही, डायरेक्ट मार्केटने या ठिकाणी कॅन्डल क्लोज दिल्या, त्याच्यामुळं इथं आपल्याला ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आपल्याला फिट होत नाही किंवा आपल्याला आपला सेटअप भेटत नाही. सिम्पल या ठिकाणी आपल्याला मार्केट आलेलंच नाही, त्याच्यामुळं आपल्याला 21 मेला सुद्धा ट्रेड भेटत नाही. पुढे जाऊ. आता जसं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीनं हा लोला इथं मार्केट आलेलं नाही, पण ज्यावेळेला आपण पुढे जाऊन बघतोय त्यावेळेला आपल्याला आपल्या झोनच्या जी लोची लिक्विडिटी आहे ती पुढे जाऊन आपल्याला स्वीप झालेले बघायला मिळते आणि इथं आपल्याला आरामात 100 पे आपलं टार्गेट डन झालेलं बघायला मिळतं. सो मी इथं जो 21 मेचा ट्रेड आहे त्याला मॉडिफाय करतोय आणि आपलं जे टार्गेट डन झालंय ते टार्गेट लिहितोय. ओके, सिम्पल, काही कन्फ्युजन करून घ्यायची गरज नाही. फक्त लॉजिक एवढंच आहे की जे आपले पेंडिंग आहेत हाय किंवा लो जे घेतलेले नाही ते पुढे जाऊन स्वीप व्हायची शक्यता जास्त असते, ते सुद्धा आपण इथून पुढे बघायला सुरू करतोय. ओके, 22 मेला काय झालंय नेमकं बघूया आपण. ओके, याचं लोचं बघा, डायरेक्ट तुम्हाला इथं लोला कॅन्डल डायरेक्ट क्लोज झालेले बघायला मिळते. सो आपल्याला इथं कुठल्याही पद्धतीचा ट्रेड सेटअप भेटत नाही. सेम पद्धतीने जर तुम्ही हायचा घेतला, हायला इथं पुढे जाऊन डायरेक्ट कॅन्डल क्लोज झालेले बघायला मिळते. सो आपल्याला ह्या दिवशी परफेक्टपणे आपण असं म्हणू शकतोय की ह्या दिवशी आपल्याला परफेक्टपणे कुठलाही स्वीप सेटअप भेटलेला नाही. सो आपण 22 मेला लिहू शकतोय की आपल्याला ट्रेड भेटलेला नाही आहे. ओके,
23 मेला म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आपल्याला काय झालं एकदा चेक करू आपण. या ठिकाणी आपल्या झोनचा हाय होता, हायच्या वरती डायरेक्ट मार्केटनं क्लोजिंग दिलंय. सो आपल्याला 23 मेला इथं ट्रेड भेटलेलं नाही. लोच्या ठिकाणी काय झालंय आपण एकदा चेक करू. ओके, तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी ज्या वेळेला आपण बाय घेणार होतो त्याच्यानंतर याच्या खाली आपला SL असतो, त्याच्यानंतर आपलं जे टार्गेट असतं, पहिलं टार्गेट 50 पिप्सचं आणि दुसरं टार्गेट 100 पिप्सचं आरामात डन झालेलं आहे. सो इथं सुद्धा आपण बघू शकता 23 मेला आपल्याला 100 पिप्सचं टार्गेट डन झालेलं बघायला मिळतं आपल्या सेटअपनुसार. सो आज एक आपण वेगळी आणि त्याच्या पुढचा कन्सेप्ट आपण शिकलेलो आहे आणि तो सेटअप सुद्धा आपल्याला हळूहळू आपल्याला आपल्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये घेऊन यायचा आहे. सो याचा आपण थोडक्यात समअप करताना कसं करतोय, मेच्या 3rd वीकमध्ये आपल्याला टोटल किती ट्रेड्स भेटले. टोटल ट्रेड्स आपल्याला 1 2 3 4 ट्रेड्स भेटलेले आहेत. TP कितीचे डन झालेले आहेत, तर 4पैकी 4चे आपल्याला TP डन झालेले बघायला मिळतात. SL किती हिट आहेत, तर 0 SL आपला एक सुद्धा स्टॉप लॉस हिट झालेला बघायला भेटत नाहीये. सो ऑल ओव्हर आपल्याला किती प्रॉफिट राहायला लागलाय, ऑल ओव्हर प्रॉफिट आपल्याला आरामात या ठिकाणी 400 पिपच्या आसपास 1 2 3 4 4च्या 4 आपले फुल टार्गेट डन झालेले आहेत. ओके, 400 पिप्सच्या आसपास आपल्याला यामध्ये प्रॉफिट झालेला आहे. सो मेच्या 3rd वीकमधली कंडिशन अशी होती, जर 0.01 तुम्ही ट्रेड टाकला असता $100च्या अकाउंटला तर ऑलमोस्ट तुम्ही $40 काढले असते. म्हणजे हे नियरली अबाउट 40% आसपास तुम्ही कन्सिडर करू शकताय. ओके, मेचा 3rd वीकचं जे अनालिसिस आहे ते मी इथं पुढे घेतो आणि आपल्याला इथं आरामात त्याचं जे अनालिसिस आहे ते अनालिसिस इथं नोट डाऊन करून घेतो. म्हणजे आपल्याला पुढच्या आठवड्याचं जे ऑल ओव्हर प्रॉफिट असणार आहे ते आपण इथं समअप करून घेऊ शकतो. ओके, मे 3rd वीक ऑल ओव्हर प्रॉफिट आपल्याला किती आहे, 400 पिप्स झालेला आहे. मेच्या पहिल्या 3ही आठवड्यात आपण ऑल ओव्हर प्रॉफिटमध्ये राहिलेला आहे. सो ह्या गोष्टी तुम्ही आरामात बसून याचा विचार करा, एखादी स्ट्रॅटेजी आपल्याला कन्सिस्टंटली किती प्रॉफिट देऊ शकते, किती आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा करून घेता येऊ शकतो. ओके, तर ह्या गोष्टी आपल्याला खूप जास्त महत्त्वाच्या होत्या. ह्या गोष्टींचा तुम्ही स्टडी करा आणि भेटू आपण मेच्या 4थ्या आठवड्यात नेमकं काय झालंय, आपल्याला मेमध्ये पूर्ण महिन्यामध्ये ऑल ओव्हर किती प्रॉफिट झाला याचा आपण स्टडी पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये करू. सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.